2026 पश्चिम बंगाल सीमेजवळ अचानक लांबच लांब रांगा, होल्डिंग सेंटर्स, डिटेन्शन, BSF व्हेरिफिकेशन, बॉर्डर सर्वेलन्स आणि सोशल मीडियावर एकच प्रश्न, भारतात नेमकं चाललंय तरी काय? जब से रोहिंग्या मुसलमान और बांग्लादेशी घुसपैठियों को होल्डिंग सेंटर में डालने का ऐलान किया है, तब से पूरे बंगाल में भगदड़ मची है। कारण हा फक्त इलिगल इमिग्रेशनचा मुद्दा नाही, हा फक्त बॉर्डरचा मुद्दा नाही, हा मुद्दा आहे नॅशनल सिक्युरिटी, डेमोग्राफी, जॉब्स, पॉलिटिक्स, आयडेंटिटी आणि भारताच्या भविष्यातील सोशल स्टॅबिलिटीचा। सर्वात धक्कादायक गोष्ट माहीत आहे, हा वाद नवीन नाही, आज मात्र संपूर्ण नॅरेटिव्ह बदलत चालला आहे। आणि म्हणूनच आज भावना नाही, आज प्रोपोगंडा नाही, आज फक्त रिपोर्ट्स, गव्हर्नमेंट डेटा, बॉर्डर फॅक्ट्स, ग्राउंड रियालिटी आणि तो प्रश्न जो पुढच्या दशकात भारताच्या राजकारणाला पूर्ण बदलू शकतो। नमस्कार मित्रांनो, मी परितोष पाटील। इंडिया बांगलादेश बॉर्डर ही साधी सीमा नाही, 4096 किलोमीटर, होय, जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात कठीण सीमांपैकी एक। काही ठिकाणी नदी, काही ठिकाणी जंगल, काही ठिकाणी गावांच्या मधून जाणारी सीमा, तर काही ठिकाणी दोन घरांमध्ये फक्त काही मीटर अंतर। कल्पना करा, अशी सीमा 24 तास पूर्णपणे सील ठेवणं किती कठीण असेल। आणि याच कारणांमुळे अनेक वर्षांपासून सुरक्षा यंत्रणा घुसखोरी, स्मगलिंग, ह्युमन ट्रॅफिकिंग, फेक डॉक्युमेंटेड नेटवर्क आणि इलिगल मुवमेंट्स बद्दल इशारे देत आहे। चला आता थेट आकड्यांकडे जाऊयात, कारण सोशल मीडिया इथं नाहीये, नंबर्स खोटं बोलत नाही। त्रिपुरामध्ये 2022 पासून 3705 फॉरेन नॅशनल्स अटक करण्यात आले आणि त्यापैकी 3463 जण बांगलादेशी असल्याचं अधिकृत माहितीमध्ये सांगितलं गेलं। हा आकडा छोटा नाहीये, कारण हा फक्त पकडलेल्यांचा आकडा आहे। BSF अनेकदा इन्फिल्ट्रेशन अटेम्प्ट्स फॉइल्ड केल्याची माहिती देते। 2024 मध्येही अनेक ऑपरेशन्समध्ये बांगलादेश बॉर्डरवरून घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडल्याचे अहवाल आले होते। आता आपण स्वतःला एक प्रश्न विचारूयात, जर हजारो लोक पकडले जात असतील तर न पकडले गेलेले किती असतील? आपण विचार करू शकतो। हाच प्रश्न सिक्युरिटी एक्सपर्ट्स वारंवार विचारतात। आता येतो सर्वात चर्चेच्या भागावर, वेस्ट बेंगॉल। 2026 मध्ये राज्यात डिटेक्ट, डिलीट, डिपोर्ट ही मोहीम चर्चेचा विषय बनली। राज्यात 11 होल्डिंग सेंटर्स उभारण्यात आले। रिपोर्टनुसार 335 ते 386 पेक्षा जास्त संशयित इलिगल इमिग्रंट्स या केंद्रांमध्ये ठेवण्यात आले होते। मुर्शिदाबाद, मालदा, नॉर्थ 24 परगणा हे भाग नॅशनल हेडलाईन्स बनले। काही डिटेन्ड लोकांनी एजंटांना 7,000 ते 20,000 रुपये देऊन सीमा पार केला असल्याचं अहवालांमध्ये नमूद करण्यात आलं आहे। आणखी धक्कादायक गोष्ट, काहींनी नंतर बनावट कागदपत्र मिळवल्याचंही चौकशीत समोर आल्याचं रिपोर्ट्समध्ये म्हटलं गेलं आहे। आता लक्षात घ्या, हा दावा सर्व प्रकरणांबद्दल नाही, पण काही चौकशींमध्ये अशा पद्धती समोर आल्याचं रिपोर्ट सांगतात। या विषयात बॉर्डरपेक्षा जास्त तापलेलं काही असेल तर ते म्हणजे पॉलिटिक्स। BJP अनेक वर्षांपासून दावा करते की इलिगल इमिग्रेशनमुळे बेंगालवर डेमोग्राफिक प्रेशर वाढत आहे, तर विरोधक म्हणतात बॉर्डर सिक्युरिटी ही केंद्र सरकार आणि BSFची जबाबदारी आहे। मग जर घुसखोरी झाली तर जबाबदार कोण? हा प्रश्न आजही उत्तराशिवाय फिरतोय आणि इथेच नॅरेटिव्ह क्लॅश सुरू होतो आहे। सर्वात मोठा ट्विस्ट, 2005 मध्ये ममता बॅनर्जी यांनी संसदेत उभं राहून इन्फिल्ट्रेशन इनटू बेंगाल हॅज बिकम अ डिझास्टर असं म्हणलं होतं। आज त्या NRC आणि डिटेन्शन पॉलिसीजवर टीका सुद्धा करत आहेत। म्हणूनच हा मुद्दा फक्त बॉर्डरचा राहिलेला नाहीये, तो पॉलिटिकल बॅटलफील्ड बनलेला आहे। इथे एक गोष्ट खूप स्पष्ट बोलली पाहिजे, भारत रिफ्युजीच्या विरोधात नाही, भारत इमिग्रंट्सच्या विरोधात नाही। भारताने पारसी स्वीकारले, तिबेटियन रिफ्युजीज स्वीकारले, श्रीलंकन तमिळ स्वीकारले, अफगाण रिफ्युजीज स्वीकारले। भारताची संस्कृती हजारो वर्षांपासून इन्क्लुझिव्ह राहिली आहे, पण इन्क्लुझिव्ह असणं आणि बॉर्डर्स ओपन ठेवणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। अमेरिका बॉर्डर प्रोटेक्ट करत आहे, ब्रिटन बॉर्डर प्रोटेक्ट करत आहे, फ्रान्स बॉर्डर प्रोटेक्ट करत आहे, ऑस्ट्रेलियन बॉर्डर प्रोटेक्ट करत आहेत, आणि मग इंडियाने बॉर्डर प्रोटेक्ट केलं तर त्याला चुकीचं का म्हणायचं? प्रश्न रिजनचा नाही, प्रश्न रिलिजनचा नाही, प्रश्न ह्युमॅनिटीचा नाही, प्रश्न प्रोसिजरचा आहे, लीगल की इलिगल। आता थोडंसं भारताबाहेर पाहू। युरोप, ब्रिटन, अमेरिका सगळीकडे इमिग्रेशन हा इलेक्शन इश्यू बनला आहे। रेवटर्सच्या अहवालानुसार UK मध्ये लाखो लोकांनी अँटी इमिग्रेशन मार्चमध्ये सहभाग घेतला। युरोपमध्ये हाऊसिंग प्रेशर, जॉब कॉम्पिटिशन, आयडेंटिटी पॉलिटिक्स, सिक्युरिटी कन्सर्न्स या कारणांमुळे अनेक देशांमध्ये बॉर्डर नॅशनलिझम वाढताना दिसतो आहे। म्हणजेच हा फक्त इंडियाचा मुद्दा नाही, हा ग्लोबल ट्रेंड आहे।
21st सेंचुरीचा पॉलिटिकल अर्थक्वेक। जर मोठ्या प्रमाणात इलिगल इमिग्रेशन होत असेल तर त्याचे परिणाम काय असू शकतात? नॅशनल सिक्युरिटी रिस्क, फेक आयडेंटिटी नेटवर्क्स, वोटर रोल कॉन्ट्रोवर्सीज, वेलफेअर प्रेशर, बॉर्डर क्राईम, ह्युमन ट्रॅफिकिंग, स्मगलिंग राउटर्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रस्ट डिफिक्ट। कारण जेव्हा नागरिकांना कोण लिगल आणि कोण इलिगल याबद्दल शंका वाटायला लागते तेव्हा सोशल टेन्शन्स हे वाढू शकतो। एका देशाला दयाळू असावंच लागतं, पण एका देशाला भोळं राहण्याची परवानगी नसते। कारण इतिहासात अनेक देशांनी एकच चूक केली, सीमा प्रश्न दुर्लक्षित केला आणि नंतर त्याची किंमत सोशल कॉन्फ्लिक्टमध्ये चुकवली। आज भारत एका क्रॉसरोडवर उभा आहे। एक रस्ता म्हणतो ह्युमॅनिटी, दुसरा रस्ता म्हणतो सिक्युरिटी। पण खरा प्रश्न आहे या दोघांमध्ये बॅलन्स कोण आणणार? कारण भारत जगासाठी खुला असू शकतो, पण भारताची सीमा खुली राहू शकत नाही। इमिग्रेशन लीगल असू शकतं, रिफ्युजी प्रोटेक्शन लीगल असू शकतं, वर्क विजा लीगल असू शकतो, सिटिझनशिप प्रोसेस लीगल असू शकते, पण इलिगल एंट्री कोणत्याही सार्वभौम राष्ट्रासाठी स्वीकारार्ह नसते। आणि म्हणूनच वेस्ट बेंगॉलपासून त्रिपुरापर्यंत, आसामपासून दिल्लीपर्यंत हा वाद आता फक्त बॉर्डरवर नाही तर तो भारताच्या भविष्यावर चालू आहे। धन्यवाद।